झालंय असं की थोडं आलते मार्केटला बरं का बघू शकताय. म्हणलं चला तुम्हाला दाखवतो आमच्या आंबडचं मार्केट दाखवत म्हणलं. आंबडचं मार्केट दाखवलं तुम्हाला. बघा असं आहे आमचं चांगले का. आता हे इकडं आले, इकडं गावाकडे आले. बस स्टँडकडे तिकडे वेगळं आहे. बघू शकताय का बघा. इकडे नाही पण मार्केटला तिकडे खूप साऱ्या गाड्या राहतात. इकडे थोड्या कमी तर आणि असल्या गाड्या बघितल्या की माय व माझ्या जीवाचं नुसतं घालमेलं होऊन जात. माझ्या गाडीची आठवण येते भावना बहीण मला. तुम्हाला आवाज येत असेल जोर जोरात पिपिप आहे ना हरणचा. हो पिपिप म्हणजे हरण, मला हरण नाही त्याच्यामुळं म्हणते. आणि अशा गाड्या बघितल्या ना ती लय आठवण येते बघा. कशाची हो माझ्या गाडीची आठवण येते भावना बहीण. बघा ना कसली गाडी होती राव आपली, एक नंबर सुपर. त्या गाड्या तर फेलच आहेत तिच्या पुढं, फेल एकदम फेल. ह्याच्याकडे गेलो तर चला म्हणलं तुम्हाला आज थोडंफार मार्केट फिरून दाखवतं. दाजी म्हणले तुला नेऊन सोडतो घरी, पण काय झालं माहिती आहे का, दाजीचा हजेरीचा टाइम झाला होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे काही लोक लय जळायला लागले तर आमच्यावर आहेत असे स्वतःला मुकरदम समजून घेते. तर आम्हाला थोडा पण म्हणजे असं त्यांना हेच नाही भेटत. ते स्वतः हिंडते पुढं पण बरं का. पण बिचारे कर्मचाऱ्याला आहे ना जे साफसफाई कामगार आहेत का त्यांना असा पाणी प्यायचा सुद्धा अधिकार नाही आणि बसण्याचं तर काय उभा राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. अशी गोष्ट झालेली आहे. तर काही असे हरामखोर राहतेच बरं का. पण आती तिथं माती राहती. जेवढं आती करते तेवढे फेडतेन भोगतेन. यांचं कर्म नक्कीच यांच्या पुढे येणार म्हणजे येणार. विनाकारण त्रास देत भावना बहीण, विनाकारण म्हणजे असं झालंय ना की उद्या जर माझ्या जीवाला काय झालं तर फक्त आणि फक्त हे नगरपालिकातले काही 5 ते 7 जण आहेत हे जिम्मेदार राहतात पहिल्यापासून. म्हणजे त्यांचं कसं आहे ऊसातून तर जायचं पण चरपाटा लागू नाही द्यायचं. दुसऱ्याच्या खांद्यावर समजा बोट ठेवून सही ना ते नाही का, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सही ना गोळी चढवायची अशी गोष्ट झाली बघा. तर चला म्हणलं तुम्हाला आज दाखवतं व्हिडिओ करून सही ना. मी आले चलत आले बस स्टँडवरून आले बघा. चलत खूप पाय दुखू लागले होते. पण मग आता काय करत होय. मला स्कूटी आई तुम्ही मला स्कूटी का नाही आली. स्कूटी येते पण काय करू थरथर काप होतोय हो माझ्याला. त्याच्यामुळं मग मी काय स्कूटी वगैरे आणत नाही. एक तर चलत येत असते नाही तर मग एक तर रिक्षात येत असते अशी गोष्ट आहे. तर नक्कीच तुम्ही आंबडचं मार्केट हे तर इकडंच आहे समजा. बस स्टँडकडं वेगळे, बस स्टँडकडं एकदम फुल भरलेलं राहतं. हे कोर्टाच्या साईडकडं आहे. तर असं आमच्या आंबडचं मार्केट आहे. असे आमच्या आंबडचे रस्ते आहेत. कसे वाटले तुम्हाला नक्कीच सांगा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. मेन म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांगते भावना बहिण, इथं गरीबाला कोणीही दाबण्याचा प्रयत्न करते. जेव्हा यांच्या उरो बसणारा एखादा खंबीर येतोय ना तेव्हा यांना कुठेतरी वाटते आता ह्यो खंबीर आहे आता मागं सरत अशी गोष्ट असते. आणि हे काय करीत माहिती का डायरेक्टच म्हणजे असे मारतात माणसाला येऊन जाईना. आणि आम्ही एनस दाखल केल्यात खूप साऱ्या एनस पण काही करीत नाही ते लोक. पण आता काय करणार.